हॅलो लर्नर्स, तुमच्या सगळ्यांचं माझ्या स्टडी विथ रोहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 5.2 मधला क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 कव्हर केला आहे। या व्हिडिओमध्ये आता आपण क्वेश्चन नंबर 3 ला सुरुवात करूया। चला बघूया क्वेश्चन नंबर 3 काय आहे। द सम ऑफ एजेस ऑफ प्रियंका अँड दीपिका इज 34 इयर्स। प्रियंका आणि दीपिकाचं एज दोघांचं मिळून किती आहे? 34 इयर्स। प्रियंका इज एल्डर टू दीपिका बाय 6 इयर्स। त्यानंतर प्रियंका जी आहे तर ती दीपिकापेक्षा एल्डर आहे किती इयर्सनी? तर 6 इयर्सनी। देन फाइंड देअर टुडेज एजेस। आणि आपलं काढायचं काय आहे तर दीपिका आणि प्रियंकाचं टुडेज एज किती आहे ते आपलं काढायचं आहे। तर सगळ्यात अगोदर चला मग सुरुवात करूया। आपला कन्सिडर करावं लागतात कोणते तरी व्हेरिएबल। या ठिकाणी हे व्हेरिएबल कशासाठी कन्सिडर करावं लागेल? एजेससाठी। कोणाच्या? प्रियंका आणि दीपिकाच्या। म्हणून लिहिणार लेट द प्रेझेंट एज ऑफ प्रियंका बी एक्स इयर्स। ऑफ प्रियंका बी एक्स इयर्स। प्रियंकाचा प्रेझेंट एज आपण कन्सिडर केलं एक्स इयर्स अँड प्रेझेंट एज ऑफ दीपिका बी वाय इयर्स। त्यानंतर आपला कंडिशन दिली आहे द सम ऑफ एजेस ऑफ प्रियंका अँड दीपिका इज 34 इयर्स। म्हणून लिहिणार अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन काय आहे? कंडिशन द सम ऑफ एजेस, जी कंडिशन आहे ती लिहूया। द सम ऑफ एजेस ऑफ प्रियंका अँड दीपिका is 34 इयर्स। सम म्हटलं की त्यांची करायला ॲडिशन प्रियंकाची आणि दीपिकाच्या एजेसची। प्रियंकाचं एज काय घेतलं आपण? एक्स इयर्स म्हणून येणार एक्स। सम म्हटलं की प्लसचं साईन येणार। दीपिकासाठी घेतलं आहे वाय आणि मिळून किती इयर्स होतात? 34 इयर्स। म्हणजे आपलं इक्वेशन मिळालं फर्स्ट कंडिशनवरून एक्स प्लस वाय इक्वल टू 34। याला देऊया इक्वेशन नंबर 1। त्यानंतर आहे सेकंड कंडिशन दिली आहे म्हणून लिहूया अकॉर्डिंग टू द सेकंड कंडिशन condition is प्रियंका इज एल्डर टू दीपिका बाय 6 इयर्स। लिहूया मग कंडिशन प्रियंका is elder to Deepika by 6 years। प्रियंका काय आहे? मोठी आहे कोणावरून? दीपिकावरून। किती वर्षांनी? 6 वर्षांनी। प्रियंकासाठी काय घेतलं आहे आपण? एक्स म्हणून इक्वेशन येणार एक्स इज आहे म्हणून इक्वल टू दीपिकासाठी घेतला आहे वाय आणि प्लस काय येणार 6 इयर म्हणून 6। आता हे जी इक्वेशन आहे याला व्यवस्थित लिहून घ्या। वायला या साईडला पाठवूया म्हणजे ते होणार एक्स मायनस वाय इक्वल टू 6। याला देऊया इक्वेशन नंबर 2, इक्वेशन नंबर सेकंड। आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 बघूया। याला डायरेक्टली एलिमिनेशन मेथड वापरता येईल। फक्त काय करावं लागेल? इक्वेशन 1 ला इक्वेशन 2 सोबत ॲड करावं लागेल। म्हणून लिहिणार ॲडिंग इक्वेशन 1 and 2। ॲडिंग इक्वेशन 1 and 2 काय आहे? 1 एक्स प्लस वाय इक्वल टू 36 नेक्स्ट आहे x मायनस वाय इक्वल टू 6 ॲड केलं म्हणून प्लस साईन देणार
एक्स प्लस एक्स होणार 2x, वाय मायनस वाय होणार 0. त्यानंतर 36 प्लस एक्स, 2 मिनटं, इथं 34 ना, सॉरी, 34 प्लस 6 होणार 40. जे इक्वेशन मिळालं, इक्वेशन काय आहे, 2x = 40. त्यानंतर हे जे 2 आहे त्या साईडला पाठवले की ते होणार डिवाइड, म्हणजे जाणार 40 / 2. 2ने 40ला डिवाइड केलं की आन्सर येणार 20. म्हणजे x = मिळाला आपला 20. एक्स काय आहे, प्रियंकाचं प्रेझेंट एज, म्हणजेच प्रियंकाचं प्रेझेंट एज आहे 20 इयर्स. आता ही जी व्हॅल्यू आली x = 20, ती आपण इक्वेशन 1 मध्ये ठेवूया. म्हणून लिहिणार सबस्टिट्यूटिंग x = 20 इन इक्वेशन 1. काय आहे इक्वेशन 1? इक्वेशन इज x + y = 34. ज्या ठिकाणी x आहे तिथे ठेवणार आपण 20, म्हणून 20 + y = 34. 20 राईट हँडला साईडला जाऊन होणार सबस्ट्रॅक्ट, म्हणजे होणार 34 - 20. सबस्ट्रॅक्शन केलं की आन्सर येणार 14. म्हणजेच दीपिकाचं प्रेझेंट एज आलेलं आहे 14 इयर्स. म्हणून आपण लास्टला आन्सर लिहिणार देअरफॉर today's ages of Priyanka and Deepika is 20 years and 14 years respectively. 14 years respectively. अशा प्रकारे आपला त्यांचा प्रेझेंट एज म्हणजे टुडेज एज फाइंड आउट करायचं होतं. चला मग बघूया क्वेश्चन नंबर 4 काय आहे. क्वेश्चन नंबर 4 आहे. द टोटल नंबर ऑफ लायन्स अँड पिकॉक्स इन अ सर्टन झू इज द टोटल नंबर ऑफ lions and peacocks in a certain zoo is 50. The total number of their legs is 140. Then find the number of lions. Then find the number of lions and peacocks in the zoo. Peacock in the zoo. बघूया क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं आहे, काय विचारलेलं आहे आपलं.
द टोटल नंबर ऑफ लॉयन्स अँड पिकॉक्स इन अ सर्टन झू इज 50. दिला आहे एक झू आहे, त्या ठिकाणी लॉयन्स आहे आणि पिकॉक आहे, तर दोघं मिळून किती आहे 50. त्यानंतर त्यांची लेग्स दिली आहे, टोटल नंबर ऑफ देअर लेग्स किती आहे 140. तर फाइंड करायचं आहे की पिकॉक किती आहे आणि लॉयन्स किती आहे. चला मग बघूया याला कशा प्रकारे आपण सिम्प्लिफाय करू शकतो. सगळ्यात अगोदर लिहिणार आपण लेट द नंबर ऑफ लॉयन्स इन द झू बी, लेट द नंबर ऑफ लॉयन्स in the zoo be x and the number of peacocks in the zoo be y. त्या झूमध्ये लॉयन्स घेतले आपण x आणि पिकॉक घेतले y. त्यानंतर दिला आहे द टोटल नंबर ऑफ लॉयन्स अँड पिकॉक्स इन अ सर्टन झू इज 50. तर ती होईल आपल्यासाठी कंडिशन फर्स्ट. म्हणून लिहिणार आपण अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन, अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन काय येणार द टोटल नंबर ऑफ लॉयन्स अँड पिकॉक्स इन अ सर्टन झू इज 50. लिहिणार मग द टोटल नंबर ऑफ लॉयन्स अँड पिकॉक्स इन अ झू इज 50. म्हणजे दोघांची करावं लागेल ॲडिशन. म्हणून इक्वेशन कसं तयार होईल, लॉयन्ससाठी घेतला आपण x प्लस पिकॉकसाठी घेतला आहे y इक्वल टू येणार 50. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1. त्यानंतर सेकंड कंडिशन दिली आहे द टोटल नंबर ऑफ देअर लेग्स इज 140. म्हणून लिहिणार आपण अकॉर्डिंग टू द second condition, according to the second condition is the total number of their legs is 140. जे दिलं होतं ते लिहिलं. त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला काय लिहावं लागेल, लॉयन्सला किती लेग्स असतात, एका लॉयनला 4 लेग्स आणि एका पिकॉकला किती लेग असतात तर 2. म्हणून लिहिणार लॉयन हॅज 4 लेग्स अँड पिकॉक हॅज 4 legs and peacock has 2 legs. आता लेग्सची ॲडिशन दिली आहे 140. टोटल नंबर ऑफ लेग्स किती दिले आहे 140. म्हणून आपलं जे इक्वेशन आहे तर ते काय होईल 140 दिलं आहे, तर लॉयनसाठी घेतला आहे x, तर त्याला किती लेग्स असतात 4. म्हणून मल्टिप्लाय करावं लागेल 4x प्लस टोटल आहे म्हणून प्लस. त्यानंतर पिकॉकला किती लेग्स असतात 2, म्हणून 2नी आणि पिकॉकसाठी घेतला आहे पण व्हेरिएबल y किती आहे ॲडिशन 140. अशा प्रकारे हे आपलं इक्वेशन आलेलं आहे. आता बघूया थ्रूआउट जे इक्वेशन आहे 4x + 2y = 140 त्याला आपण 2ने डिवाइड करू शकतो. म्हणजे सिंपल फॉर्ममध्ये, अजून थोडं सोप्या फॉर्ममध्ये ते एक्झाम्पल येईल. इक्वेशन 1 म्हणून लिहिणार डिवायडिंग अबोव इक्वेशन बाय 2ने डिवाइड केलं की काय होईल, 2ने 4ला डिवाइड केलं आन्सर येणार 2x प्लस 2ने 2लाच डिवाइड केलं आन्सर येणार 1 इक्वल टू 140ला 2ने डिवाइड केलं आन्सर येणार 70. हे जे इक्वेशन आलं त्याला देऊया इक्वेशन नंबर 2.
आता बघूया, इक्वेशन 1 आहे आपलं x + y = 50 आणि इक्वेशन 2 आहे 2x + y = 70. यामध्ये आपण डायरेक्टली एलिमिनेशन मेथड वापरू शकतो. म्हणजे काय करावं लागेल, इक्वेशन 2 म्हणून इक्वेशन 1 सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. म्हणून करणार आपण सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2. इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. इक्वेशन 2 आहे 2x + y = 70. सबस्ट्रॅक्ट करणार आहोत. इक्वेशन 1 आहे x + y = 50. सबस्ट्रॅक्ट म्हणून खालचे सगळे साईन चेंज होणार. मायनस 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 2x - x होणार x. त्यानंतर प्लस मायनस y - y होणार 0. 70 - 50 आन्सर येणार 20. म्हणजेच आपला x मिळालेला आहे आपला 20. म्हणजे किती लॉयन्स आहे त्या झूमध्ये, तर ते आहे 20. आता ही जी व्हॅल्यू आली x = 20 ती आपण सबस्टिट्यूट करूया इक्वेशन फर्स्टमध्ये. म्हणून लिहिणार सबस्टिट्यूटिंग x = 20 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 आहे x + y = 50. ज्या ठिकाणी x आलेला आहे इक्वेशनमध्ये त्या ठिकाणी आपण पुट करणार 20. इक्वेशन होणार 20 + y = 50. आता हे जे 20 आहे राईट हँड साईडला पाठवलं आहे की या लेफ्ट हँड साईडला फक्त y शिल्लक राहतं आणि ते 20 त्या साईडला जाऊन होणार सबस्ट्रॅक्ट 50 - 20. म्हणजेच y मिळेल आपल्याला 50 - 20 = 30. म्हणजे त्या झूमध्ये पिकॉक आहे, पूर्ण टोटल पिकॉक्स आहे 30. म्हणून लास्टला लिहिणार द नंबर ऑफ लॉयन्स अँड पिकॉक्स इन द झू. द नंबर ऑफ लॉयन्स अँड पिकॉक्स इन द झू इज, लॉयन किती आहे 20 अँड पिकॉक आहे 30 रिस्पेक्टिवली. अशा प्रकारे आपण हे एक्झाम्पल नंबर 4 सॉल्व करणार आहोत. चला बघूया क्वेश्चन नंबर 5 काय आहे. चला बघूया काय आहे एक्झाम्पल. एक्झाम्पल इज संजय गेट्स फिक्स मंथली इन्कम fixed monthly income every year. There is a certain increment in his salary after 4 years his monthly salary was
his monthly salary was rupees 4,500, and after 10 years, his monthly salary become 5,400 rupees. Then find his original salary. Original salary and yearly increment. बघूया क्वेश्चनमध्ये काय विचारलेलं आहे, काय दिलेलं आहे. दिलेलं आहे क्वेश्चनमध्ये, संजय गेट्स फिक्स मंथली इन्कम. संजय आहे तो एक एम्प्लॉय आहे आणि त्याला मंथली फिक्स इन्कम मिळते. एव्हरी इयर देर इज अ सर्टन इन्क्रीमेंट. प्रत्येक वर्षी त्याची जी इन्कम आहे त्याच्यामध्ये थोडी इन्क्रीमेंट होते, म्हणजे वाढ होते. इन हिज सॅलरी. कशामध्ये? तर सॅलरीमध्ये. आफ्टर 4 इयर्स, 4 वर्षानंतर त्याची मंथली सॅलरी किती होती? 4,500 रुपीज. आफ्टर 10 इयर्स, 10 वर्षानंतर त्याची सॅलरी किती होणार? 5,400 रुपीज. तर त्याची ओरिजिनल सॅलरी किती आहे ते काढायचं आहे आणि प्रत्येक वर्षाला किती रुपये इन्क्रीमेंट होतात, म्हणजेच इयरली इन्क्रीमेंट आपला काढायचं आहे. म्हणजे प्रत्येक वर्षी किती रुपीज त्याच्या सॅलरीमध्ये ॲड होतात. तर सगळ्यात अगोदर आपण ओरिजिनल सॅलरी कन्सिडर करूया संजयची एक्स. म्हणून लिहिणार लेट द ओरिजिनल सॅलरी ऑफ संजय be X rupees and his yearly increment be Y rupees. म्हणजे Y रुपीज एवढे रुपीज त्याचे प्रत्येक वर्षाला इन्क्रीमेंट होतात. त्यानंतर फर्स्ट कंडिशन दिली आहे म्हणून लिहूया अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन. कंडिशन काय आहे? आफ्टर 4 इयर्स हिज मंथली सॅलरी वॉज रुपीज 4,500 रुपीज. लिहिणार आपण आफ्टर 4 इयर्स हिज मंथली सॅलरी ₹4,500. सॅलरी 4 वर्षा अगोदर आफ्टर 4 इयर्स नंतर किती होणार आहे? 4,500 रुपीज. म्हणून लिहिणार आपण एक्स म्हणजे ओरिजिनल सॅलरी. त्याच्यामध्ये वाय काय आहे? इयरसाठी इयरली इन्क्रीमेंट. किती इयर्स ॲड करावं लागेल? 4. म्हणजे 4ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे तुम्हाला एक्स प्लस 4y इक्वल टू किती आहे? 4,500. अशा प्रकारे इक्वेशन मिळेल आपला एक्स प्लस 4y इक्वल टू 4,500. इक्वेशन नंबर 1. त्यानंतर लिहूया आपली सेकंड कंडिशन. म्हणून लिहिणार अकॉर्डिंग टू द सेकंड कंडिशन. अकॉर्डिंग टू द सेकंड कंडिशन काय आहे? आफ्टर 10 इयर्स हिज मंथली सॅलरी बिकेम 5,400. लिहूया मग आफ्टर
10 years, his monthly salary became became 5,400 rupees. म्हणजे 10 वर्षानंतर जसं वरचं इक्वेशन काढलं तसंच ओरिजिनल सॅलरी येईल एक्स आफ्टर 10 इयर्स म्हणजेच किती होणार 10y आणि सॅलरी आहे 5,400. याला देऊया इक्वेशन नंबर 2. अशा प्रकारे फर्स्ट कंडिशनवरून आपलं इक्वेशन 1 मिळालेलं आहे. सेकंड कंडिशनवरून इक्वेशन 2. आता बघूया काय करावं लागेल याच्यामध्ये एक्स आणि वायची व्हॅल्यू मिळवण्यासाठी सबट्रॅक्ट करूया इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1. म्हणून लिहिणार सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. काय आहे इक्वेशन 2? x plus 10y equal to 5,400 आणि इक्वेशन 1 आहे x plus 4y equal to 4,500. सबस्ट्रॅक्ट करायचं म्हणून साइन चेंज होणार x - x येणार 0 ते लिहिणार नाही 10 - 4 होणार 6y equal to 0 0 0 0. त्यानंतर कॅरी करणार आन्सर येणार 900. 6y equal to 900. म्हणजेच आता आपलं जे इक्वेशन आलेलं आहे 6y equal to 900. हे जे 6 आहे त्या साईडला पाठवले राईट हँड साईडला किती होणार डिवाइड म्हणजे होणार 900 डिवाइडेड बाय 6. 6ने 900ला डिवाइड केलं की आपला आन्सर येणार 150. म्हणजेच y मिळणार आपला y equal to 150. म्हणजे प्रत्येक वर्षाला किती रुपये वाढतात त्याच्या सॅलरीमध्ये 150 रुपीज वाढतात. आता हे जे आन्सर आलं y equal to 150 ते आपण पुट करूया इक्वेशन 1 मध्ये. म्हणून ना सबस्टिट्यूटिंग y equal to 150 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर इक्वेशन 1 काय आहे आपलं x plus 4y equal to 4,500. ज्या ठिकाणी y आहे त्या ठिकाणी ठेवणार आपण 150. आता या ठिकाणी x ॲज इट इज राहील प्लस पण 4नी 150ला मल्टिप्लाय केलं की आन्सर येणार 600 इक्वल टू 4,500. त्यानंतर हे जे 600 आहे राईट हँड साईडला पाठवले की ते होणार सबस्ट्रॅक्ट म्हणजेच होणार x इक्वल टू 4,500 मायनस 600. सबस्ट्रॅक्शन केलं की आन्सर येईल आपलं 3,900. म्हणजे संजयची ओरिजिनल सॅलरी आहे 3,900 आणि इयरली इन्क्रीमेंट होतात 150 रुपीज. म्हणून लास्टला आन्सर लिहिणार आपण द ओरिजिनल सॅलरी ऑफ संजय इज रुपीज. द ओरिजिनल सॅलरी of Sanjay is 3,900 rupees and his yearly increment is rupees 150. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 5 सुद्धा आपण सॉल्व केला आहे. बाकीचे जे एक्झाम्पल आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत तुम्ही हे सगळे एक्झाम्पल व्यवस्थित बघा, त्यांना कशा प्रकारे सॉल्व केलं आहे ते बघा आणि स्वतः सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. बाय बाय.